आणि आम्ही नाही म्हणलं 70-75 कोटीची कामं केलेली आहेत आणि गोरगरिबांच्या हाताला काहीतरी काम मिळावं ही आमची अपेक्षा आहे. आम्ही सामान्य लोकांच्यातलंच आहे. मी रिक्षानं का फिरते, मला गाड्या आहे, सगळं आहे माझ्याकडं, खरं मला लोकांच्यापर्यंत पोहोचायचं असतं आणि माझ्या मुलग्यानं सर्वसामान्य माणसांच्या चुलीपर्यंत जाऊन संबंध जोपासलेले होते. प्रशिक्षणाचे आम्ही क्लास किंवा वर्ग चालू करून महिलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार. मला हे केलेलं आहे की तुम्हीच ह्या नगराध्यक्ष पदाची माळ तुमच्या गळ्यात पडू शकणार आहे आणि पडेलही. 3 डिसेंबरला आपण ते उत्तर देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण वडगाव शहरात आलो होतो आणि वडगाव शहरामध्ये आज आपण प्रविता सालपे मॅमना भेटतोय. नगराध्यक्ष पदासाठी त्या रणांगणात आहेत. नेमक्या काय समस्या आहेत, काय समस्या सोडवल्या गेलेल्या आहेत, काय समस्या राहिलेल्या आहेत, काय आव्हानं येत आहेत, विरोधकांचं मत काय आहे, त्यावर त्यांची काय उत्तर असणार आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आम्ही प्रविता सालपे मॅमशी बोलणार आहोत. मॅम नमस्ते. तारा न्यूज म्हणजे तुमचं सहर्ष स्वागत. आणि माझा पहिला क्वेश्चन असा असेल की काय वडगाव शहरामध्ये काय कामं राहून गेलेत आणि नगराध्यक्षपदासाठी सध्या तुम्ही रणांगणात आहात. विरोधकांचा परवा एक मोठा मोर्चा देखील आम्ही बघितला आहे. त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि एकंदरीत समस्या काय आहेत आणि कितपत सोडवल्या जाणार आहेत, काय सांगाल? प्रथम मी सांगते, म्हणजे मी नगराध्यक्ष पदाला जे उभी राहिलेले आहे ते मी वडगावातल्या पूर्ण लोकांसाठी, म्हणजे जे वृद्ध असतील किंवा तरुण मुलं असतील त्यांच्या मागणी खातर मी ह्या निवडणूक लढवत आहे. कारण काय झालेलं आहे की माझा मुलगा जाऊन आत्ताच 9 महिने झालेले आहेत. त्यामुळं माझ्या डोक्यावर इतकं ओझं आहे की ते मुलाची राजकारणात एंट्री इतकी चांगली होती, साहेबांच्या बरोबर तो काम करत होता, त्यामुळं त्याची काही स्वप्न आहेत म्हणून मी ह्या नगराध्यक्ष पदासाठी उभी राहिलेली आहे. तर म्हणजे मी मागच्या 5 वर्षात ती बॉडी आमची सत्ता पूर्ण सालपे पॅनेलचं होतं आणि आम्ही नाही म्हणलं 70-75 कोटीची कामं केलेली आहेत. त्या कामांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पूर्ण म्हणजे इतक्या वर्षात झाला नाही, तो आम्ही करून दिला. नाना पार्क म्हणजे जे वयस्कर लोक वगैरे आहेत त्या लोकांसाठी ते आम्ही करून दिलं. तिसरं म्हणजे जी सिद्धार्थनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान होती ती कमान आम्ही करून दिली. परत पाणी पुरवठ्याचं जे अस्वच्छ पाणी येत होतं ते आम्ही फिल्ट्रेशन वगैरे बांधून ते चालू करून दिलं. गणपतीचे जे विसर्जन करतो आपण गणपती, ते तळं एक आहे, त्या तळ्याचं स्वरूप इतकं म्हणजे बेकार होतं की खाली सगळा गाळ वगैरे होता, तो गाळ पूर्ण काढून आम्ही तिथं बागबगीचा लहान मुलांसाठी केलेला आहे. अशी बरीचशी आम्ही कामं केलेली आहेत. त्याचबरोबर आत्ता आम्ही कामं करणार आहे ती म्हणजे आत्ता आमच्यात विजन एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे मोठा पुतळा, उभा पुतळा, तो एक करायचा आहे आम्हाला. अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे आमचं 70 कोटीचं प्लॅन मंजूर आहे आणि 382 म्हणजे सिद्धार्थनगर त्या अतिक्रमणमध्ये ते अतिक्रमण उठवून त्यांच्या लोकांच्या नावावर आम्हाला घरं करून द्यायची आहेत. त्या बेपारी वसाहतीचं एक आहे, त्या बेपारी वसाहतीचं सॉल्टर हाऊस आम्हाला बांधून देऊन त्यांचा जो रोजीरोटीचा प्रश्न भेडसावत होता तो आम्हाला त्यांना पूर्ण करून द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर महिलांसाठी एक गारमेंटची मोठी फॅक्टरी आम्हाला काढायची आहे. आमचं सगळं म्हणजे सावकर साहेबांनी आम्हाला ते सांगितलं होतं की आपण इथं वडगावमध्ये करूया. खरं माझा मुलगा आमची चर्चा वगैरे चालू होती, मुलगा गेल्यानंतर 9 महिने मी पूर्णपणे घरात असल्यामुळे ते परत काम थांबलं आहे आणि गोरगरिबांच्या हाताला काहीतरी काम मिळावं ही आमची अपेक्षा आहे. आता मी जेव्हा वडगाव शहरामध्ये गेलो होतो बऱ्याच लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया ऐकत होतो. बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुमचा मुलगा वारल्यानंतर किंवा त्याच्या आधी त्यानं पूर्ण तयारी केली होती आणि हे असं काही घडलं आणि ही बाजू तुम्ही सांभाळली आहे. तर सर्वसामान्यांचा एक चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तर काय वाटतं तुम्हाला, हे सर्वसामान्य लोक आहेत, ही पॉलिटिकल अँगल जो सध्या सुरू आहे, सर्वसामान्यांच्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या राजकारणातून पुढे येऊन जर संधी मिळाली तर ह्या संधीचं सोनं करून सर्वसामान्यांच्यापर्यंत आणि त्यांच्या समस्या कशा पद्धतीनं आणखी चांगल्या वेगानं सोडवता येतील? आम्ही सामान्य लोकांच्यातलंच आहे. कारण पहिल्यापासून माझे सासरेही राहणीमान साधी होती, माझ्या मिस्टरांची सालपेसाहेबांची राहणीमान साधी होती. कुठंही रस्त्यातून जाताना ते चालत वगैरे जायचे, लहान मुलगा जरी भेटला तर त्याच्या खांद्यावर हात टाकायचा, त्याची चौकशी करायची आणि मीही त्याच पद्धतीनं वागत आहे. की आता काही जणांनी माझ्या रिक्षावर फार टीका केल्या. मी रिक्षानं का फिरते, मला गाड्या आहे, सगळं आहे माझ्याकडं, खरं मला लोकांच्यापर्यंत पोचायचं असतं. समजा मी एखाद्या गल्लीतून निघाले
त्या रिक्षातून जरी निघाले तर लोकांनी मला हात केलं तर मला 2 मिनटात रिक्षातून उतरून त्या लोकांची चर्चा करता यावी, भेटता यावं, काय चालू आहे आजूबाजूला, काय म्हणजे कशा पद्धतीनं चालू आहे गावात हे बघण्यासाठी मला रिक्षा उपयोगी पडते. मोठ्या गाड्यातून आपण काच खाली करून गाडीतून उतरून बघेपर्यंत तो माणूस पुढे गेलेला असतो, त्यांच्यावर सर्वसामान्य माणसांच्यावर बोलता येत नाही. आणि आम्ही सर्वसामान्य असल्यामुळं आम्हाला सर्वसामान्यांची नाळ काय आहे, त्यांचं दुःख काय आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि माझ्या मुलग्यानं सर्वसामान्य माणसांच्या चुलीपर्यंत जाऊन संबंध जोपासलेले होते. कुणाच्याही घरात जाऊन तो त्यांच्या डब्यातली भाकरी भाजी खाण्या इतपत त्यांचे संबंध चांगले होते. त्यामुळं आम्ही सगळेच सालपे कुटुंबीय, आमची युवक्रांती आघाडी, आमचे नेते बावडेकर असतील, सुकुमार पाटील असतील, परत मोहन माळी असतील, डॉक्टर मोहन माळी असतील, परत आमचे अजय थोरात असतील, आमचे बरेचसे अशी नावं घेण्यासारखी आहेत. ही सगळीच साधी लोक आहेत, कधीही मोठ्या गाडीतून फिरलेली नाही. सगळी तीसुद्धा लोक 2 व्हीलरवरून फिरून लोकांच्या अडीअडचणी सोडवतात. मला विचारायचं की या प्रभागाचा दौरा करत असताना मला बरीच वाहतुकीची कोंडी दिसली किंवा स्थानिक नागरिक जे भाजी विक्रेते आहेत त्यांना देखील या गोष्टीचा सामना करावा लागतो आहे. बऱ्याच ठिकाणी स्थानिक लेवलला जाऊन ड्रेनेज असतील, गटारी असतील, रस्ते असतील, या समस्या दिसल्या. अनेकांनी सांगितलं की आरोग्य व्यवस्था कुठेतरी विस्कटलेली आहे. तर एकंदरीत याकडे तुम्ही कसं बघता आणि नगराध्यक्षपदाची जर संधी मिळाली तर यावर कशा पद्धतीनं काम केलं जाणार आहे? वाहतूक कोंडी म्हणजे आपलं आता कसं गाव लहान आहे आणि बाजारपेठ असल्यामुळं सगळ्या बाहेरून येणाऱ्या गाड्या किंवा गावातून माल घेऊन जाणाऱ्या गाड्या यांचं वाहतूक कोंडी नक्कीच होते. आम्ही 5 वर्ष सत्तेवर होतो त्यावेळेला आम्ही बरोबर ती पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्ही त्याची व्यवस्था लावलेली होती. हे 4 वर्ष झालं प्रशासक आहे, म्हणजे आमचं आणि त्यांचं कम्युनिकेशन आहे प्रशासकाशी, पण एवढं नाही, ते पाळत नाहीत तेवढं, तरी त्यांच्या पद्धतीने ते करतायत. आणि जर वाहतूक कोंडी आमची जर हे करायची असेल तर आम्हाला बायपास एक मिंचे रोडवरून भाजवल्यापर्यंत एक आम्ही म्हणजे त्याला म्हणतो आपण रिंग रोड, त्या रिंग रोडवरून आम्ही गाड्या बाहेर काढून आम्ही पूर्ण वाहतूक व्यवस्थित विस्कळीत न होता व्यवस्थितपणानं आम्ही करून घेणार आहे. आणि ड्रेनेजचा जो तुम्ही विषय म्हणताय तर अंडरग्राऊंड ड्रेनेजचा आमचा प्रस्ताव मंजूरच झालेला आहे, म्हणजे आम्ही सत्तेत असताना तो आता आम्ही पुढं चालवणार. सर्वसामान्य व्यक्ती आणि सर्वसामान्य नेता हे एक जसं समीकरण आहे. मला विचारायचं आहे की सर्वसामान्य लोकांच्या मधून फिरताना तुमच्याशी नाळ जोडली गेलेली आहे. काय समस्या आहेत ज्या विरोधकांना दिसल्या नाहीत पण तुम्हाला अगदी त्या जाणीवपूर्वक दिसतात आणि तुम्हाला त्या सोडवायच्याच आहेत? त्यांचं काही ठिकाणी रस्ते फारच म्हणजे घरं नाही आहेत त्यांना. आता तो घराचा मगाशी विषय सांगायचा राहिला माझा. घरकुल योजनेच्या मधून आम्ही 1000 लोकांना म्हणजे तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला आहे. मोफत घरं बांधून देणार आम्ही, म्हणजे 2.5 लाख रुपये सरकार देणार आणि वरचे काय असेल ते त्या लोकांनी घालून ते घरं बांधायची आहेत. ती वसाहत चांगली होते. त्यामुळे त्यांच्या गटारीचा जो विषय आहे किंवा त्यांचा रस्त्याचा जो विषय आहे तो तिथून निघूनच जाणार. आणि सर्वसामान्य असं काय म्हणते मी की आम्ही ज्यावेळेला चालत असतो फिरत असतो त्याला ते लोक आपलेच फक्त सांगत नाहीत, म्हणजे तुमचे रस्ते नाहीत, गटारी नाहीत हे सांगत नाहीत, त्यांच्या घरच्यासुद्धा काही गोष्टी असतात त्यासुद्धा सांगून त्या आमच्याकडून सोडवून घेतात. इवन नवरा बायकोंची भांडणं जरी असली तरी ती वहिनी जर असं आमचा नवरा त्रास देतो जरा बघा की, मग त्या बिचाऱ्या मिस्टरांना बोलून घ्यायचं, समजून सांगायचं. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत पोचले. फक्त आम्ही कामापुरतंच जात नाही त्या लोकांच्याकडं, त्यांच्या घरगुती प्रश्न सोडवतोय. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे आम्ही ते कोविड सेंटर आपलं म्हणजे ज्याला कोविड झाला आपल्या इथं, तर माझ्या मुलग्यानं स्वतंत्र कोविड सेंटर चालू केलं. म्हणजे ह्या सगळ्या नेते मंडळांच्या मुलांच्या बरोबर डॉक्टर हेंद्रे हॉस्पिटल आहे तिथं कोविड सेंटर चालू केलं पूर्ण मोफत. म्हणजे सकाळी उठल्यावर जे टूथपेस्ट ब्रशपासून रात्री झोपेपर्यंत जो काढा आपण म्हणतो ना, तर कोविडचा काढा तो तिथंपर्यंत. आणि रात्री त्या पेशंटना त्रास व्हायला नको की आपण कुठंतरी पेशंट म्हणून वावरतोय, तर माझा मुलगा आणि ते ऋतू पाटी म्हणून आहेत तो, त्याचे सहकारी सगळे मिळून ते रात्रीचे गाण्याचा कार्यक्रम करायचे. प्रत्येक मित्रांना बोलवून गाण्याचा कार्यक्रम, नकला वगैरे असं करा. म्हणजे इतकं आम्ही त्या लोकांच्यापर्यंत पोचवलो आहे. म्हणजे तुम्ही कोविड सेंटरला प्रत्येकानं किट दिलेलेच आहेत, हे सोडून आम्ही स्वतः म्हणजे त्यांना पैसे पण नाही आहेत कोविड सेंटरमध्ये जाण्या एवढे, ते सगळं आम्ही मोफत म्हणजे शिवाजीराव सालपे फाउंडेशनमार्फत आम्ही ते सगळं मोफत केले. म्हणून आम्ही काय सांगतो की आम्ही तिथंपर्यंत पोचू शकतो लोकांच्यापर्यंत. आणखी क्वेश्चन विचारायचं आहे. वडगावची तरुणाई
काय नेमक्या समस्या तरुणाईच्या आहेत असं तुम्हाला वाटतंय? त्या तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतंय? काय तरुणाईच्या समस्या सोडवल्या गेल्या आहेत आणि ह्या समस्या सोडवायच्या राहिल्यात, याबद्दल काय सांगाल? तरुणांच्या समस्या म्हणजे त्यांची नोकरीचा प्रश्न असतो. ठीक आहे, आमच्याकडे बँका नाही आहेत, आमची युवक्रांती आघाडी ही सर्वसामान्य लोकांची गरीब आहे, त्यांच्यासाठी आम्ही सावकर साहेबांच्या माध्यमातून किंवा अशोकराव माने बापू यांच्या माध्यमातून, धैर्यशील माने खासदार यांच्या माध्यमातून किंवा खासदार आमदार महाडिक असतील त्यांच्या माध्यमातून गोरगरिबाला कामं मिळू शकतील किंवा कुठलंच छोटंसं आपण प्रोजेक्ट आणून त्यांच्या हाताला काम देण्याचं आमचं मानस आहे. आजच्या महिला सुरक्षित राहण्यासाठी किंवा त्यांचं सबलीकरण होण्यासाठी किंवा त्यांचं सक्षमीकरण होण्यासाठी यावर काही विचार झाला आहे का तुमच्यामार्फत? त्यावर तुम्ही पुढं कसं काम करणार आहात? नाही, खरोखर महिला ही आत्ताची म्हणजे धावपळीच्या ह्या युगामध्ये सक्षम नाही आहे. त्या सक्षमीकरण करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, आमची पूर्ण टीम प्रयत्न करेन आणि महिलांच्या हाताला काम देऊन परत त्यांना ह्या युगात कसं वावरायचं, भीतीला कसं सामोरं जायचं, कारण आता हे चाललेलं आहे जो वातावरण ते बरोबर नाही आहे. त्याच्यासाठी प्रशिक्षणाचे आम्ही क्लास किंवा वर्ग चालू करून महिलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा तुमची इथं सत्ता होती तेव्हा त्या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांच्याकडून ऐकलं की बरीच कामं झालेली आहेत. काय ती नेमकं कामं झालेली आहेत मला तुमच्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल. मग असे सांगितलं मी त्या पद्धतीनं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आषाढ पुतळा झालेला आहे, रस्ते गटारी ते झालेलेच आहेत, परत आपण केलेले आहेत. सिद्धार्थनगरमध्ये तर अजिबात म्हणजे व्यवस्था कशाचीच नव्हती, तिथे आपण मुबलक पाणी पुरवठा दिलेला आहे, गटारी करून दिलेले आहेत, रोड चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे रोड करून दिलेले आहेत. नक्षत्र कॉलनी ह्या साईडला किंवा आमची ही शाहू कॉलनी ह्या साईडला पाणी पुरवठा कमी होत होता, तो उच्च दाबानं पाणी पुरवठा चालू झाला. म्हणजे दररोज सकाळी घंटागाडीचं हे नव्हत्या, आम्ही घंटागाडी चालू करून दररोज सकाळी घंटागाडी फिरवली जाते. परत औषध म्हणजे जे आपलं रुग्णालय आहे तिथं कमी खर्चात आपण औषध पुरवठा करू शकतो आहे. आता माझ्यावर म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं जसं रिक्षावर माझ्या हे झालं, तर तसं आता एक वहिनीसाहेब, मला आत्तापर्यंत सगळेजण वहिनीसाहेब म्हणत होती, त्यावेळेला जी पिढी होती ती माझ्या मिस्टरांच्या बरोबरची होती, म्हणजे त्या वयाच्या ह्याच्यातली होती किंवा वयस्कर होती, ती लोकं मला वहिनीसाहेबच म्हणतात अजूनही. आणि आता हे आईसाहेब कसं पडलं, माझ्यावर एक टीका चालू झाली. हे आईसाहेब का पडलं, तर माझ्या मुलग्याचे जे मित्र आहेत ते 80% ही तरुण आहे. आत्ता ते तरुण म्हणतात की आम्ही तुम्हाला वहिनी कसं म्हणायचं, आई आहे तुम्ही आमच्या, आम्ही तुम्हाला वहिनीसाहेब कसं म्हणायचं. मी म्हणते आई, त्या मुलांनी माझं नाव पाडले आईसाहेब, मी साहेब म्हणून घ्यायला तयार नाही आहे, मी आईच आहे. कारण त्या मुलांच्यात माझ्या मुलग्याला म्हणजे अभिनंदनला बघते मी, त्यामुळं त्या मुलांनी माझं नाव आईसाहेब पाडलेलं आहे. एवढंच मला सांगायचं आवर्जून. हे सर्व बोलत असताना मला एक विचारायचं आहे की विरोधकांचा परवा खूप मोठा मोर्चा झाला, बऱ्याच महिला त्यामध्ये सहभागी होता आणि विजयाच्या आधीच किंवा निवडणुकीच्या आधीच एक विजयोत्सव त्यांनी साजरा केला गेला. याबद्दल काय बोलाल? मला बोलायचं त्यांच्यावर काही टीका वगैरे मला काहीच करायचे नाही आहेत. आमचा फक्त भपकेबाज नसतोय, आम्ही कुठल्या भपकेबाजांना काही करत नाही. आम्हाला सवय पण नाही, सालपे साहेबांनी पण आम्हाला अशी कधी सवय लावलेली नाही आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, साधेपणानं करायचा तो आमचा प्रश्न आहे. काय तुमच्या विजयाबद्दल सांगाल किंवा येणाऱ्या निवडणुकीबद्दल काय सांगाल? लोकांचं किती सहकार्य तुम्हाला भेटणार आहे याविषयी काय सांगाल? आता मी फिरत असताना मला खरोखर आनंद होतो आहे की मला म्हणजे मी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे त्या कामाची मला पोचपावती आत्ताच लोक द्यायला लागलेत की वहिनीसाहेब तुम्ही उभारल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही आणि वहिनी तुम्हीच हे सगळं काम करू शकता, असं त्यांनी मला मोठा दिलासा दिलेला आहे. त्यामुळे आमच्या टीमनंही मला हे केलेलं आहे की वहिनी तुम्हीच ह्या नगराध्यक्ष पदाची माळ तुमच्या गळ्यात पडू शकणार आहे आणि पडेलही. 3 डिसेंबरला आपण उत्तर देऊ. तर या होत्या प्रविता सालपे मॅम, नगराध्यक्षपदासाठी त्या रणांगणात आहेत. विरोधकांना त्या कशा पद्धतीनं आता उत्तर देणार आहेत या येत्या 3 तारखेलाच कळेल. याशिवाय मतदानाचा कौल काय असणार आहे हे येत्या 3 तारखेला कळेल. त्यांना मी काही समस्या विचारल्या, त्यांनी सांगितल्या की ह्या समस्यावर ते कसं मात करणार आहेत. बरेच प्रश्न मी त्यांना विचारले. वडगावच्या विकासासाठी त्यांचं काय हे असणार आहे, व्हिजन असणार आहे तेही मी विचारलं. त्यांनी अतिशय छान पद्धतीनं याचं सगळं सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे, त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. मी मॅमना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि विजयासाठीही त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद मॅम.